नमस्कार. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र ऐकायला किती अवघड वाटतं ना हा शब्द, पण खरं सांगायचं तर आपल्या रोजच्या आयुष्याचा हा एक अविभाज्य भाग आहे. कधी विचार केलाय का की सकाळची कॉफी, हातातला स्मार्टफोन किंवा आपण वापरत असलेल्या अनेक गोष्टी जगभरातून आपल्यापर्यंत कशा पोहोचतात? या सगळ्यामागे एक मोठं जागतिक अर्थकारण दडलेलं आहे. चला तर मग पुढच्या काही मिनिटात आंतरराष्ट्रीय व्यापारामागचे हेच सोपे नियम आपण उलगडून बघूया. तर सगळ्यात पहिला आणि मूलभूत प्रश्न, देश एकमेकांशी व्यापार करतात तरी का? याचं उत्तर एका अगदी साध्या कल्पनेत आहे. सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांनी निरपेक्ष लाभ किंवा ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज ही संकल्पना मांडली. याचं सरळ सोपं गणित आहे. जी गोष्ट तुम्ही इतरांपेक्षा स्वस्तात आणि जास्त चांगल्या प्रकारे बनवू शकता तीच तुम्ही बनवावी. आता हे उदाहरण बघा. इथे भारताला कापूस बनवायला कमी श्रम लागतात, तर बांगलादेश ज्यूट बनवण्यात जास्त हुशार आहे. मग दोघांनी आपापल्या खास वस्तू बनवून एकमेकांना विकल्या तर दोघांचाही फायदाच फायदा. म्हणजे थोडक्यात काय, तर प्रत्येक देशाने ज्यात तो माहीर आहे तेच बनवून निर्यात करावं. यामुळे जगात एकूण उत्पादन वाढतं, वस्तू स्वस्त मिळतात आणि सगळ्यांचीच भरभराट होते. पण इथे एक मोठा पेच आहे. समजा एखादा देश असा आहे जो सगळ्याच गोष्टी इतरांपेक्षा चांगल्या बनवतो, मग व्यापार कसा होणार? याच प्रश्नाने आपल्याला एका नव्या आणि जास्त महत्त्वाच्या सिद्धांताकडे नेलं. आता आपण व्यापाराच्या काही अधिक खोल आणि शक्तिशाली सिद्धांतांकडे वळूया. हेच ते सिद्धांत आहेत जे खऱ्या अर्थाने जागतिक अर्थव्यवस्थेला चालवतात. डेव्हिड रिकार्डो यांनी तुलनात्मक लाभ म्हणजेच कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज हा एक क्रांतिकारी विचार मांडला. त्यांच्या मते महत्त्वाचं हे नाहीये की तुम्ही काय सर्वोत्तम बनवता. महत्त्वाचं हे आहे की एखादी गोष्ट बनवण्यासाठी तुम्ही दुसरी कोणती गोष्ट कमी प्रमाणात सोडून देता. यालाच संधी खर्च किंवा ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणतात. पोर्तुगाल आणि इंग्लंडचं हे प्रसिद्ध उदाहरण खूपच मजेशीर आहे. बघा, पोर्तुगाल वाईन आणि कापड दोन्ही गोष्टी इंग्लंडपेक्षा कमी श्रमात बनवतो. म्हणजे त्यांच्याकडे दोन्ही बाबतीत निरपेक्ष लाभ आहे. तरीही व्यापार फायद्याचा कसा? कारण इंग्लंडला कापड बनवण्यासाठी वाईनचा कमी त्याग करावा लागतो. म्हणजे त्यांचा कापड बनवण्याचा संधी खर्च कमी आहे. त्यामुळे इंग्लंडने कापड बनवावं आणि पोर्तुगालने वाईन. आणि हाच तो महत्त्वाचा मुद्दा आहे. तुलनात्मक लाभाचा सिद्धांत हे सिद्ध करतो की जरी एखादा देश प्रत्येक गोष्टीत कमी कार्यक्षम असला तरीही व्यापारात त्याच्यासाठी जागा आहे. आणि म्हणूनच जगातले जवळजवळ सर्व देश एकमेकांशी व्यापार करतात. यानंतर येतो हेक्स्चर-ओव्हलिन सिद्धांत. हा सिद्धांत म्हणतो की देशांकडे जे घटक मुबलक प्रमाणात असतात त्याच घटकांचा वापर करणाऱ्या वस्तूंची ते निर्यात करतात. जसं की एखाद्या देशात मजूर जास्त असतील तर तो देश श्रम केंद्रित वस्तू जास्त निर्यात करेल. हे सगळं ऐकायला अगदी तर्काला पटण्यासारखं आहे, बरोबर? पण अर्थशास्त्रात नेहमीच काहीतरी अनपेक्षित घडत असतं आणि एका अभ्यासाने या सिद्धांतालाच एक मोठं आव्हान दिलं. झालं असं की 1953 मध्ये वॅसिली लिओन्टिफ यांनी अभ्यास केला आणि त्यांना धक्कादायक गोष्ट आढळली. अमेरिका, जो जगातला सर्वात जास्त भांडवल असलेला देश होता, तो प्रत्यक्षात भांडवल केंद्रित वस्तूंची आयात करत होता आणि श्रम केंद्रित वस्तूंची निर्यात करत होता. याने तर सगळं गणितच उलटं केलं. यालाच लिओन्टिफचा विरोधाभास म्हणतात. बरं, हे सगळे सिद्धांत झाले, पण या व्यापाराचा नेमका फायदा काय होतो? देशांना यातून मिळतं तरी काय? व्यापाराचे फायदे मुख्यत्वे दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे स्थिर लाभ, जे आपल्याला लगेच दिसतात, जसं की वस्तू स्वस्त मिळणं किंवा जास्त पर्याय उपलब्ध होणं. आणि दुसरे असतात गतिशील लाभ, जे दीर्घकाळात दिसतात, जसं की नवीन तंत्रज्ञान देशात येतं, स्पर्धा वाढते आणि देशाचा विकास होतो. आणि आता येऊया आंतरराष्ट्रीय व्यापारातील सगळ्यात मोठ्या वादाच्या मुद्द्यावर. व्यापार पूर्णपणे मुक्त असावा की त्यावर काही बंधनं, काही संरक्षण असावं? ही एक मोठी वैचारिक लढाई आहे. एका बाजूला आहेत मुक्त व्यापाराचे समर्थक, जे म्हणतात की यामुळे सर्वांना स्वस्त आणि चांगल्या वस्तू मिळतात. तर दुसऱ्या बाजूला आहे सर्वेक्षणवाद, जो देशातले उद्योग आणि नोकऱ्या वाचवण्यासाठी व्यापारावर बंधनं घालण्याचं समर्थन करतो. प्रत्येक सरकारला या दोन्हींमध्ये एक अवघड समतोल साधावा लागतो. मग सरकार हे संरक्षणवादी धोरण राबवतं कसं? त्यासाठी मुख्य दोन हत्यारं आहेत. पहिला म्हणजे जकात किंवा टॅरिफ, जो परदेशातून येणाऱ्या वस्तूंवरचा कर आहे. आणि दुसरं म्हणजे कोटा, म्हणजे कोणत्या वस्तू किती प्रमाणात आयात करायच्या यावर मर्यादा घालणं. आणि हे सगळं आपल्याला आजच्या सगळ्यात मोठ्या प्रश्नाकडे घेऊन येतं. आजच्या या गुंतागुंतीच्या जगात जिथे पुरवठा साखळ्या विस्कळीत झाल्या आहेत आणि राजकीय तणाव वाढला आहे, तिथे व्यापाराचे हे जुने अभिजात नियम कितपत लागू होतील?
हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.